सिजनेबल फेस्टिवल लागण्याच्या पहिले वगैरे काही आता पितृपक्षाचा काळ वगैरे येतो, तर काय राहतं की भरपूर लोक नवीन खरेदी करत नाही. रिअल इस्टेटमध्ये पण भरपूर काही खरेदी वगैरे होत नाही. म्हणजे असं समजा कुठलं ऍग्रीमेंट करत नाही लोक, काही व्यवहार वगैरे काहीच होत नाही. तर त्या काळात आपण काय केलं पाहिजे की नाराज नव्हता आपण काय केलं पाहिजे की आपल्याला तो काळ भेटतो, ती काही तेजी मंदीची सायकल राहते तर मार्केटमध्ये शांतता राहते, तो काळ भेटतो. तर आपण मग त्या काळात फक्त बसलं पाहिजे का? नाही, तर आपण तेव्हा आहे ना आपण आपल्या धंद्यात आपण स्वतः काही इन्व्हेस्टमेंट करू शकतो, आपण स्वतःमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आपला जो काही लेबर वर्ग आहे तो पुढं सिजनेबल फेस्टिवल साठी तयार राहायला पाहिजे. तर त्यांना आपण काय ट्रेन करू शकतो, आपल्या दुकानात काही चेंजेस वगैरे करायचे काही, ह्या काही गोष्टी झाल्या. आपल्यात क्वालिटी वगैरे किंवा काही फीडबॅक आपल्याला आलेलं राहतं वर्षभरामध्ये. पण काय राहतं की क्राऊड एवढा राहतो की त्या गोष्टींमध्ये लक्ष देण्याचं आपल्याला टाइम नाही भेटत वगैरे. त्या गोष्टी म्हणजे जे काही इंटरनल आहे ना आपण ते तेवढं ते करून घेतलं पाहिजे. जो काही शांततेचा काळ म्हणजे आपण म्हणतो की शांततेच्या काळात आपण जास्त घाम काढला तर आपल्याला युद्धाच्या वेळेस कमी रक्त सांडावं लागेल, अशीच ती एक काही पद्धत आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह न होता आहे ना की आपण आपल्या गोष्टी सगळ्या बघून घेतल्या पाहिजे, म्हणजे आपण परिपूर्ण फेस्टिवल सीझन साठी तयार राहू.